नाही यार, असं काय करतो? इतक्या दिवसांनी प्लॅन बनलाय बंक करण्याचा, चला लवकर. नाही या एवढ्या मेहनतीने स्कॉलरशिप मिळवली आहे, मला लेक्चरला बसायचंय प्लीज. अरे एका लेक्चरनी काय फरक पडतो, चल एन्जॉय करूया. तुम्हाला काय, तुम्हाला निमित्तच हवं ना फिरायला. ते काय नाही, तुम्ही सुद्धा लेक्चरला चला. ए नाही, आमचा प्लॅन ठरला, आम्ही चाललोय. ठीक आहे जा मग तुम्ही, मी जातो लेक्चरला. अरे मी काय म्हणतो ऐक ना. ऐक, माईला पाहिलं? ओ आत्ताच गेलाय. माही 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 थांब ना, किती आवाज देते मी, तू थांबला का नाहीस? एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू फायनली स्कॉलरशिप मिळवलीस. तुला माहितीये, अख्ख्या कॉलेजमध्ये तुझी चर्चा आहे. हे छोटंसं गिफ्ट आणलं होतं तुझ्यासाठी, घे ना. नकोय मला. का? स्कॉलरशिपची न्यूज शेजात काय तन्वी, अख्ख्या कॉलेजने कॉंग्रॅच्युलेट करून झालंय आणि तुझ्या आत्ता लक्षात येतंय. ए पण त्यात एवढं चिडण्यासारखं काय? मी चिडलो नाहीये. मग चॉकलेट का घेत नाही? कारण नकोय मला, मला लेक्चरला जायचंय, प्लीज जाऊ दे. अरे पण तिथेच होते मी, पण तिथे तू सगळ्यांच्या घोळक्यात होतास ना. सगळेजण तुझं कौतुक करत होते. मी तुला तिथे आवाजही दिला, पण बहुतेक माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचला नाही. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन्स माई. थँक्स. एक सांगू, मी सहसा कोणाशी मैत्री करत नाही, आणि एकदा मैत्री केली ना की शेवटपर्यंत ती तोडत नाही. आता तुला मित्र म्हटलंय म्हटल्यावर तुझी साथ पण कधीच नाही सोडणार. तुला समोर दिसत असले तरी आणि नसले तरी मी कायम असेन. बघा, कायम सोबत असशील? हो, 100%. म्हणजे तन्वी आणि माईची जोडी कायम राहणार. I miss you, तन्वी. I miss you. जॅकी, अरे ऐक ना, जॅकी जॅकी. काय काकी, हे बघ, मला तुझ्याकडनं ना एक पण आयडिया ऐकायची नाही आता. एक पण काय काय काय. तू काय बोलली होती मला, काय बोलली होती? गौरीला इम्प्रेस कर, तिचं कौतुक कर. काय झालं? जॅकी, अरे तू तुझा गिफ्ट द्यायचंस ना, तिच्या बाबांच्या गिफ्टला कशाला नावं ठेवलीस? अरे तिला ते कानातले नक्की आवडले असणार, मी सांगते. आणि हे बघ, एखाद्या मुलीला तिच्या आई वडिलांसमोर असं कोणी गिफ्ट देतं का? मला खरंच काय करायचं काय नाही करायचं काहीच कळत नाही. आता ती गौरी कॉलेजात जाणार म्हणजे तिला नवीन नवीन लोक भेटणार, तिचे नवीन फ्रेंड्स होणार. मग अगं मग ते लोक तिला इम्प्रेस करणार ना. माझा पत्ता कट. अरे कट कशानं? चांगला उपमाचा एक काय की तुझ्याकडे? कोणता? मदतीचा. अरे आता गौरी कॉलेजला जाणार म्हणजे तिची रोज धावपळ होणार. मग तू ये जा की तिला लिफ्ट द्यायला. आता तू तिला शिक्षणात एवढा सपोर्ट करतोय म्हटल्यावर ती बरोबर इम्प्रेस होते की नाही बघ. एक नंबर आयडिया काढली, मला सुचतच नाही राव. हे चल जाऊया, चल. काय काय इकडे इकडे समोर. काय ना? अरे एखादी मुलगी एकदा नाही म्हटली की ते काय लगेच नाही नसतं. अरे ते आपल्या संकोचानं नाही म्हणत असतात. हा बरोबर आहे. मग ती कानातल्यानं नाही म्हटलं तू लगेच घेऊन चाललास? ते इकडे. हा?
हे म्हणजे मी देते ना तिला. हा चालेल की. हे काय नक्की दे ना. हो हो मी देते ती. दे नक्की आवडतील अरे तिला. आई चल ग पटकन मला खूप उशीर होतोय. अरे हे बघ झालंच. डबाच भरते तुझा. हा आले. गौरी आधी नाश्ता करून घे आणि कॅन्टीन मध्ये अजिबात खायचं नाही. बरं ही पकड एक मिनिट. सावकाश. अगं सावकाश तिथे बसून खा. आई अगं बस बस उशीर होतोय मला. हा मी चहा घेऊन येते. हिची तर तयारी झाली पण आता कसा लेट करता येईल हिला काही सुचत पण नाहीये मिलं. अगं वहिनी अगं दे ना. मी देते चहा तिला. तू घे हातला आवरून. ही देते तिला. हा गौरी चहा घे. हा अगं काकू म्हणे अरे नक्का का मारला. मग काय लक्ष कुठे तुझं. खूप वाजलं का ग. नाही 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 आधीच खूप उशीर झालाय. आता कपडे बदलावे लागतील. मी आलेच. बरं हो हा मुलगा ना जरा लक्ष नाही तुझं. हा मी काय केलं. अगं काकू असू दे. काय नाही केले त्यांनी. गौरी घरातून 10 मिनिटात निघते. जॅकी आता तू घे सांभाळून. गौरी खूप वाजलं का ग. अगं आई आई ठीक आहे मी निघते आता. मला खूप उशीर झालाय. माझी बस पण गेली असेल. अगं मग रिक्षाने जा ना. हा मला जाऊ देत आता. 9 नंतर जर मी कॉलेजमध्ये पोहोचले ना तर माझी वाट लागेल. मी निघते. बाय आई बाय. बाय जा. जा हो 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 जपून जा ग. झाला एकदाचा उशीर. हा पव्या आता सेटअप सगळं रेडी आहे ना. हा नाही नाही ते बोर्डचं नियोजन एकदम परफेक्ट झालं पाहिजे. हां हां चल ठेव. तुमच्या वहिनीला घेऊन येतो. दादा विद्यावंत पेठे कॉलेज. हॅलो हा अनु बोल. गौरी अगं कुठे आहेस तू. आज कॉलेजचा तुझा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी उशिरा येणार आहेस का तू. अगं हे काय मी निघालीच आहे. अगं जरा प्रॉब्लेमच झाला. माझ्या ड्रेसवरनं चहा सांडला म्हणून मला निघायला उशीर झाला. अगं मी बसने येणार होते पण बस पण गेली आता म्हणून रिक्षानेच येते. पोचतेच मी. हा रिक्षानेच ये आणि त्या रिक्षावाल्याला रिक्षा फास्ट चालवायला सांग. अगं हो येते मी. निघालेच आहे. आणि आज ना गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात तुला स्कॉलरशिप देणार आहेत. सत्कार होणार आहे तुझा गौरी. आणि गौरी अभिमन्यू सर ना गेट बंद करायच्या आधी पोच कॉलेजला. लवकर ये. अनु अगं जरा शुभ शुभ बोल ना. येते मी. ठेव. दादा आओ आपल्याला चौकात सरळ जायचं होतं. तुम्ही इकडे कुठे टाकली आहे गाडी. अगं मुद्दाम लिफ्ट घेतलाय गौरी. असं काय करते. जॅकी तू तू काय करतोस इकडे. गाडी थांबव. जॅकी गाडी थांबव आधी. अगं असं काय करते का तू. आत्ता आपण अशा ठिकाणी चाललो ना जिथं एकदम भारी वाटेल तुला. जॅकी गाडी थांबव नाही तर मी रिक्षात उडी मारी ना. तुला जे काही बोलायचंय ते तू घरी येऊन बोल. गाडी थांबव. अगं काल बाबांना असं ते गिफ्टला फालतू बिलतू बोललो ना. नव्हतं बोलायला पाहिजे म्हणून सॉरी बोलायचंय. जॅकी गाडी थांबव. हे बघ 1 अगं गौरी 2 हा 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 बर 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 ठीक आहे थांबवली. हा ए गौरी अगं ऐक की गौरी. नशीब नशीब वेळेत पोचले. नाहीतर आज तर त्या जॅकीने गोंधळच घातला असतं सगळं. सुधारणार नाही कधी तो. हा अभिमन्यू सर पण नाही आलेत. नशीब वाचले. अरे देवा
हे काय स्वतःहून गेट बंद करतायत का काय? काहीतरी करायला लागेल गौरी, गौरी काहीतरी करायला लागेल. सर गुड मॉर्निंग. सर तुमची गाडी काहीतरी वेगळीच वाटते हो. म्हणजे अशी हो ना, तिरपी वाटतेय थोडी. म्हणजे गाडी साईड स्टँडला आहे. गाडी साईड स्टँडला असते तेव्हा ती अशीच दिसते. तू जरा सरळ हो. आता मी लेक्चरला बसू शकते ना सर? बापरे, मला तर असं वाटलं होतं की माझं 3rd इयरचं शिक्षण मला घेताच येणार नाही. म्हणजे घरी पण प्रॉब्लेम होते ना त्याच्यामुळे. पण आता तसं नाहीये. आता मला स्कॉलरशिप मिळाली आहे. आता मी माझ्या आवडत्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण करू शकते. सर मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी खूप अभ्यास करीन, खूप शिकेन. आणि कॉलेजच्या ऑफिसमधनं आय कार्ड घे, त्याच्यानंतर वर्गात येऊन बस. हॅलो, हा बाबा. अहो नाही पोचले मी. हो वेळेत पोचले. अहो हो जाणारच होते, पण अहो नाही सर, मला आत्ता तेच सांगत होते की तू ना आय कार्ड घे पहिले आणि मग जाऊन वर्गात बस. आणि मी फोन बंद, फोन बंद. कॉलेजचा नियम आहे की विद्यार्थ्यांच्या हातात कॉलेजमध्ये आल्यानंतर फोन दिसता कामा नये आणि ते फोनवर बोलताही कामा नये. पुन्हा जर मला तुझ्या हातात फोन दिसला किंवा तू फोनवरती बोलताना दिसलीस तर हा फोन फेकून देईन मी. पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. थेट वर्गात जायचं. इकडे तिकडे रेंगाळताना दिसलीस आकळून देईन कॉलेजमध्ये. पण सर आय कार्ड. चल. हां थँक्यू सर. नशीब अभिमन्यू सरांसमोर काही प्रॉब्लेम नाही झाला, नाहीतर एकीकडे स्कॉलरशिप मिळते आणि दुसरीकडे खारुपट्टी होती. चला. ओ वाव, लुक हू इज हियर. या कॉलेज मधले सगळ्यात स्कॉलर, इंटेलिजंट, एकमेव कॅन्टीन गर्ल. वाव, वेलकम. वेलकम 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 गौरी. एक सेकंड. गौरी, स्कॉलरशिप नक्की स्वतःच्या बुद्धीवर मिळवलीस ना? आता कॉपी करून मिळवली असेल. ते बघू, बॅग बघू तुझी. ते बघू दे मला. बॅगेत चीट वगैरे असेल आत्ताही. किती धूळ आहे यार बॅगेला. टॉली, जस्ट टेक इट. डोंट टच. चिडू नकोस गौरी. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. या मुलांच्या अशा वागण्यानं तुझाच फायदा होईल, तुझेच पेशन्स वाढतील. कॉलेजमध्ये ॲडमिशन तर तू मिळवलंयस, पण तू या कॉलेजची कधीच नाही होणार. हे पण डोकं असून फक्त होत नाही बरं का. त्यासाठी स्टँडर्ड लागतं. यु नो, क्लास. एक मिनिट. काय चाललंय? विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टँडर्डमुळे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नसते. विद्यार्थ्यांनी कॉलेजचं स्टँडर्ड वाढवायचं असतं आणि गौरीसारख्या विद्यार्थ्यांनी ते स्टँडर्ड वाढवत असतात. तिच्या एवढा इंटेलिजन्स तुम्हाला गाठता येणार नाही.
तुम्हाला जर तिच्याबद्दल रिस्पेक्ट नसेल तर निदान नाव तरी ठेवू नका. जा आपल्या वर्गावर. सॉरी सर. गौरी, तू या मुलांचं जास्त मनावर घेऊ नकोस. आजपासून तू या कॉलेजची विद्यार्थिनी झालेली आहेस, याचा मला खूप आनंद होतो. ऑल द बेस्ट. आणि तू नक्कीच चांगलं परफॉर्म करून दाखवशील. ओके ना रागडे मॅडम? येस, ऑफकोर्स. ऑफकोर्स. आणि आजच्या सत्कार समारंभाला उशीर करू नकोस. थँक्यू. येस, सत्कार. आज तर हिचा स्पेशल सत्कारच घडवून आणतो. भाऊ 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 माझ्या आईशी आता टाक पटकन. भाऊ आता माझ्याकडे नाही पैसे, पण मी आल्यावर देतो पैसे. काय केलंस माझ्या पैशाचं? हा दारू तुडवल्यास का सट्ट्यात हरलास? बोल. आता नाही, पण मी आल्यावर देतो. मला थोडे दिवस दे भाऊ. तिथे तर करत 15 दिवस झाले. कधी देणार? कधी देणार? मी कसं केल्यावर? भाऊ 4 दिवस दे. 4 दिवस. 4 दिवसात पैसे देवशपथ सांगतो देतो. 4 दिवसात मला माझे पैसे नाही मिळाले ना, तर तुझं दिवस कार्य करायला लागेल. सांगू टाक तुझ्या घरच्यांना. काय झालं एवढं त्याच खायला? तो माणूस कोण? अगं तुझीच वाट बघत होतो मी. थांब 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 थांब. अगं किती उशीर केलास. ये 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 पिशवी दे. राहू दे, मी ठेवते. वेळेत ये ये. बस 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 बघू इथे. बस आधी बस. हा बस बस. हाय ग. अगं इतकं ओझं घेऊन तू एवढं लांबून इथे आलीस. मी एवढं ओझं घेऊन मी किचन पर्यंत नाही का जाऊ शकत? बस मी तुझ्यासाठी ना पाणी घेऊन येतो. अहो ठेवते मी, राहू दे ना. बस गे आलो मी. बस बस आलो आलो आलो. अहो तुम्हाला समजणार नाही कुठं काय ठेवायचं ते. हे काय तुम्ही आज एवढं बायकोवर प्रेम उतू चाललंय? खायला हवंय का तुम्हाला, का दुसरं काय हवंय? इथे बसून. नाही असं थोडे पैसे हवे होते. थोडे म्हणजे किती? 1 लाख रुपये हवे. बस झाले. म्हणजे जास्त नाही, एवढेच. 1 लाख? एवढे पैसे कुठून येणार माझ्याकडे? हे बघ, ह्या वेळेला ना मला एक सॉलिड आयडिया सुचले. प्रॉफिट होणार म्हणजे होणार. मी तुला लिहून देतो. तुमच्या तोंडात साखर पडू दे आणि तसंच होऊ दे, आणि एक तरी बिझनेस सक्सेसफुल होऊ दे तुमचा. पण आता खरंच माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत, खरंच नाहीयेत. हे बघ, तू आहे ना, तू दादाकडून पैसे माग. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. जा जा फ्रेश हो. जा. या डोसा, तुझा लई प्रॉब्लेम होणार. आता गौरीच्या येण्यापर्यंत काय पण प्रॉब्लेम झाला पाहिजे नसतो. तर पुन्हा जर इडलीच्या पिठामध्ये सांबारचा चमचा टाकला ना, पुन्हा उलटा टांगेन मी, उलटा. अण्णा ती सवय गेली. आता फक्त मी सांबारचा चमचा चटणी वाढायला घेतो. अरे डोसा डोसा. अण्णा 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 मारलो का? अण्णा गंमत करत होतो. टेन्शन नॉट, काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि आपण गौरीला मान खाली घालू देणारच नाही. वाव, सिट सिट सिट. दॅट्स ग्रेट. म्हणजे सगळ्यांच्या मानात ताट ठेवता ठेवता एक दिवस तुमचं कंबरड मोडायचं अण्णा. अयो रागणी मॅडम, आपण कशाला आला असतात? म्हणजे प्लीज हॅव अ सीट मॅडम, बसून घ्या. मी पोऱ्याला पाठवला असता. डोसा ऑर्डर केले. त्याच्याने नाही होणार. तुमच्याकडे काम आहे. आज एक खूप मोठी ऑर्डर द्यायची मला आजच्या फंक्शनसाठी. म्हणजे ते फॅसिलिटी फंक्शनची ऑर्डर आहे? दॅट्स राईट.
100 समोसे आणि 200 जिलब्या हव्या. 100 मिळतील? ते किती टाइम मध्ये पाहिजे असते मॅडम? पाऊण तासात फंक्शन सुरू होईल. अर्ध्या तासात तयार ठेवा. पाठवतो मॅडम, पाठवतो मी. दॅट्स गुड. चला मग, गेट स्टार्टेड. अर्ध्या तासात कसं? हे गौरीला काढ का? कॅन्टीन गर्ल. आता राहा कॅन्टीन मध्येच. कॅन्टीन मधून क्लासरूम पर्यंत तू काही पोचू शकणार नाहीस.